झी 24 तास एक पाऊल पुढे। दुष्काळाचे चटके सोसून देशोधडीला लागलेल्या जनतेला रोजगार उपलब्ध करून पुन्हा पायावर उभं करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून रोजगार हमी योजना राबवली जाते। मात्र जे लोक रोजगार हमी योजनेवर गेलेच नाहीत अशांच्या नावाने निधी वाटप झालाय। त्यामुळे पैशांची गळती कुठे झाली, योजना कोणासाठी आणि फायदा कोणाला, रोजगार हमी योजनेचा पैसा गेला कुठे असा सवाल उपस्थित होतोय आणि खरे लाभार्थी मात्र यापासून वंचित आहेत। नाशिक जिल्ह्यातल्या मानोरीमध्ये असाच एक प्रकार उघड झालाय। अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यात एका इंग्लिश मीडियम शाळेत वार्षिक परीक्षेचे पेपर तपासणारे हे आहेत अमोल पवार। शाळेत शिक्षक असलेले हे अमोल पवार सरकारी दफ्तरी मात्र रोजगार हमी योजनेचे मजूर आहेत। हे बांधावर गाळ काढण्याचे काम करतात। हे आम्ही नाही तर सरकारचीच वेबसाईट सांगते। रोजगार हमी योजनेच्या कामात पारदर्शकता येण्यासाठी सरकारनं आता ई नोंदणी सुरू केल्याचं अधिकारी छाती ठोकपणे सांगतायत। मात्र कधीच रोजगार हमीवर काम न केलेला आणि सध्या विद्यार्थ्यांचे पेपर तपासणारा अमोल पेपर तपासता तपासता गाळ मुरुमाच्या पाट्या उचलायला कधी आला याचं उत्तर कुणाकडेच नाही। जून 2012 ते डिसेंबर 2012 पर्यंत प्रायमरी। या दरम्यानच्या काळात तुमचं शिक्षण झालं किंवा आतापर्यंत तुम्ही कधी रोजगार हमी योजनेचं काम केलं? नाही, रोजगार हमीला कधीच गेलो नाही। परंतु तुमच्या नावावर आता शासनाकडनं काही पैसे दाखवले जातात, काय माहिती तुम्हाला? नाही, त्याविषयी काहीच माहिती नाही। आणि तुम्ही कधी जॉब कार्ड वगैरे काढले? नाही, नाव दिलेलं होतं घरच्यांनी, पण जॉब कार्ड वगैरे किंवा रोजगार हमी कधी प्रत्यक्ष काम केलेलं नाही। तर 36,000 तर 29 एवढे पैसे आणि भेटले की ते आम्हाला भेटले म्हणायचे 5,700। हा, बस एक माणसाला। आता एवढे म्हणजे जवळपास 30,000 रुपये तुम्हाला मिळाले नाही, ते कुठे गेले काय? आता आम्हाला काय सांगता येणार आहे कुठे गेले? सरकारी गलथानपणा इथंच थांबत नाही। खासगी कंपनीत काम करणारे ज्ञानेश्वर पवार, किराणा दुकानाचे मालक वाळीबा सानप, लष्करात भरती झालेला विशाल पवार ही सर्व मंडळी रोजगार हमीवर काम करत असल्याचा प्रताप सरकारी यंत्रणेनं दाखवलाय। याबाबत स्थानिक अधिकारी, आमदार, खासदार, रोजगार हमी योजनेचे मंत्री आणि थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करूनही काहीच उपयोग झालेला नाही असं आरटीआयचे कार्यकर्ते सांगतात। अकाउंट पोस्टामध्ये ओपन करतात, त्यामध्ये इनवॉली पोस्टामधले पण असतील त्यांना पण पकडा की अकाउंट कसे ओपन केले। पोस्टाची प्रोसिजर अशी आहे की अकाउंट ओपनिंग करता प्रत्येक माणूस हा समोर पाहिजे, तिथं आय कार्ड बघितलं जातं, आय कार्ड बघितल्यानंतर सही वगैरे घेतली असते। हे सगळं जाईल झाले, सगळे एकाच व्यक्तीने प्रत्येकाच्या सह्या मारल्यात, या गोष्टी सगळ्या घडल्यात। त्यामुळे मला असं वाटत नाही की एवढं पारदर्शी काम चालतं आपल्या महाराष्ट्रामध्ये। आमच्या तालुक्यातले BDO आणि सभापती यांच्या संगनमताने बऱ्याच ठिकाणी, बहुतांश ठिकाणी रोजगार हमीच्या नावाखाली भ्रष्टाचार चालू आहे। काही कामं पूर्ण, काही अपूर्ण आणि काही सुरूच झाले नाहीत, अशा पद्धतीची कामं आहे। परंतु जे कामं झालेत त्याच्यावर 4,72,00,000 रुपये खर्च झाला आहे असं त्यांनी दाखवलं। परंतु याच्यामध्ये 50% जास्त भ्रष्टाचार झालेला आहे, पूर्ण रक्कम त्या मजुरांना मिळाली नाही। शिक्षक, किराणा दुकानदार, कंपनी कामगार, अंगणवाडी सेविका, दूध संघात काम करणारे कामगार रोजगार हमीवर काम करत असल्याचं सरकार सांगतंय। तर दुसरीकडे जे लोक महिनोन महिने काम करतायत ते मात्र पैशांच्या प्रतीक्षेत आहेत। दुष्काळग्रस्त सिन्नर तालुक्यातल्या गावांची ही अवस्था आहे। राज्यातील इतर जिल्ह्यातही अशीच परिस्थिती नसेल याची हमी कोण देणार? झी 24 ताससाठी मुकुल कुलकर्णी, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।